जय महाराष्ट्र. धन्यवाद दिलवर भाई. यानंतर मी आमंत्रित करतोय उद्योग व्यापार महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महबूब भाई तुम आगे बढ़ो, महबूब भाई तुम आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. धन्यवाद. हे मला माहिती आहे. त्यामुळं तशा भानगडीत आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडू नका. आम्ही खालच्या कुणाच्या नादी लागणार नाही. ठीक आहे, निवडणूक जिंका, तुमच्या कामावर जिंका, विकासावर जिंका. दहशत आणि दादागिरीवर निवडणूक होत नसती. अरे हिटलर सारखा हुकुमशहाची काय अवस्था झाली. त्या राजपक्षाला लोकांनी घरात घुसून मारलं. लोकांच्या संयमाचा अंत बघू नका. हुकुमशाही आणि दादागिरीवर निवडणुका होत नसतात. निवडणुकीत लोकांचं हे मन आहे, ते मन जिंकावं लागतं. या तालुक्यामध्ये आपण काय केलं हे सांगा. 1.68 TMCच्या पाण्यावर राजकारण आतापर्यंत केलं गेलं. 50 वर्षे असतील त्या प्रश्नावर राजकारण झालं. पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, आज जरी आमदार आजबे काका इथं व्यासपीठावर नसले तरी ते मला सोबत घेऊन जयंत पाटील साहेबांकडे गेले आणि आम्ही दोघं मिळून पवार साहेबांच्याकडे गेलो आणि पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांना फोन केला की आष्टी तालुक्याची कुंटेफळची 1.68 TMCच्या पाण्याची त्यांना विनंती करतो. पवार साहब तुम आगे बढ़ो, पवार साहब तुम आगे बढ़ो. यानंतर सहकार महर्षी महानंदाचे उपाध्यक्ष, पाटोदा तालुक्याचे आणि शिरूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण बांगर साहेब यांनी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब यांच्यामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. मी आदरणीय खासदार बजरंग बाप्पा आणि पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी रामकृष्ण बांगर साहेब यांचा प्रवेश करून घ्यायचा आणि या जोरदार टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आष्टी तालुक्याचे मतदारसंघाचे नेते डॉक्टर शिवाजीराव राऊत साहेब यांनी देखील आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज प्रवेश करतायत. मी बाप्पांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा चिन्हामुळे गेली, म्हणजे 9 जाग्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली. अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांनी आणि बीड जिल्ह्यामध्ये एक आश्चर्य केलं की चमत्कार केला की सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा बजरंग बाप्पा सोनवणे यांना तिकीट दिलं आणि त्यांना आपण सर्वांनी खासदार म्हणून निवडून दिलं प्रचंड मतानं. हे देखील एक मोठा चमत्कार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील हे सगळे उद्योगधंदे हे पर राज्यामध्ये नेण्याचं काम या भाजपाच्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून या सरकारला आता पदच्युत करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. या ठिकाणी आपल्याला
समोरचे जे उमेदवार आहे हे तीनही उमेदवार हे भाजपा पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाचे उमेदवार आहेत. एकमेकात लढायचं, काशीतल्या कुत्र्याची गोष्ट जशी आहे त्याप्रमाणे ह्यांनी आपसामध्ये वाटून खायचं. अशा प्रकारे गेली 20, 25, 30 वर्ष हे या ठिकाणी आलटून पालटून या ठिकाणी उद्योगधंदे करत आहे. आणि सर्व ही जनता या तीनही आमदाराला वैतागून गेलेले आहे. म्हणून या ठिकाणी आज पवारसाहेबांनी सर्वसामान्य घरातील मुलगा महबूब शेख यांना तिकीट दिलेलं आहे. अत्यंत सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा अशा प्रकारे ज्यांची ओळख आहे आणि लढाऊ कार्यकर्ता महबूबभाई यांना तिकीट दिलेलं आहे. आणि ते आपल्यासमोर आज तुतारी चिन्ह घेऊन उभे आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून मोठ्या प्रमाणावर मतदान करून भावी आमदार म्हणून आपण यांना निवडून द्यावं आणि त्यांना आणि त्यांच्या या चिन्हालाच मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. पद्मविभूषण, महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित लोकप्रिय खासदार आदरणीय बजरंग बाप्पा, प्रभाकरजी देशमुख साहेब आणि सर्व व्यासपीठाची मी माफी मागतो, कारण आपल्याला साहेबाला ऐकायचंय म्हणून सर्वांचा नामोल्लेख काय करत नाही, सर्वांची माफी मागतो. खरं तर साहेब, आज इथं एवढा मोठा जो जनसमुदाय जमलाय हा आष्टी मतदारसंघातला आहे, बाहेरच्या जिल्ह्यातला नाही. आणि हा सगळा शरद पवार साहेब या नावावर प्रेम करणार आहे. आम्ही सगळे निमित्त मात्र आहेत. इथं बसलेली सगळी लोक ही साहेब आपल्यावर प्रेम करतात. आज तुम्ही माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला, ज्याच्या घरात कधी ग्रामपंचायतचा सदस्य झाला नाही, त्याच्या कुटुंबात सगळ्यात मोठी नोकरी म्हणजे त्याचा चुलता पोस्टमन आहे, अशा युवकाला आज आष्टी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. आणि नुसती उमेदवारी दिली नाही साहेब, तर आज आवर्जून आपण माझ्या घराच्या शुभारंभाला या ठिकाणी आलात. यापेक्षा माझं दुसरं भाग्य असू शकत नाही. साहेब, आमदारकी कशासाठी असते? ज्या वेळेला मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो आणि महाराष्ट्राच्या 358 तालुक्यात 2 वेळा जाऊन आलो, 288 मतदारसंघात 4 वेळा जाऊन आलो आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यात देखील मी 13 वेळा गेलो. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आमदारकी ही कशासाठी असते, तर आमदारकी ही आपल्या माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी असते, त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी असते. आम्ही बघतो आमदारकीच्या माध्यमातून आमदार लोक हे आपल्या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून एखादी MIDC त्या ठिकाणी आणतात आणि आपल्या भागातल्या युवकाच्या हाताला काम मिळवून देतात. मला सांगा, मागच्या 50 वर्षात या आष्टी पाटोदा शिरूरमध्ये कोणत्या तरी आमदारानं MIDC आणायचा प्रयत्न केलाय का? आमदारकीच्या माध्यमातून लोक कारखाना करतात आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याच्या हाताला पैसे देणारं नगदी पीक हे ऊस आहे. त्या ऊसाच्या माध्यमातून 3,032 रुपये भाव हा कारखाने देतात. आज मला सगळ्यांना विचारायचंय, आपल्या आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही मतदारसंघात एक तरी कारखाना चालू अवस्थेत आहे का? मग मला प्रश्न पडतो की काही लोक 21 वर्ष आमदार राहिले, काही लोक 20 वर्ष आमदार राहिले. मग तुम्ही आमदारकीच्या माध्यमातून नेमकं काय केलं? आमदारकी ही फक्त काही टक्केवारी खाण्यासाठी असते का? आमदारकी ही लोकांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी असते का? आमदारकी ही देवस्थानच्या जमिनी खाण्यासाठी असते का? आमदारकी ही दहशत दादागिरी करण्यासाठी असते का? आमदारकी ही गुंडगिरी करण्यासाठी आहे का?
आमदारकी बोगस बिल उचलण्यासाठी आहे का? आमदारकी पंचायत समितीच्या विहिरीत पैसे खाण्यासाठी आहे का? तर नाही हो, आमदारकी याच्यासाठी नाहीये. आमदारकी ही आपल्या माणसाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आहे. मी आपल्याला सगळ्याला साहेबाच्या समोर सांगतो की साहेब, उद्या महाविकास आघाडीचं सरकार तुमच्या नेतृत्वाखाली येणारच आहे. पण या मतदारसंघाच्या जनतेच्या आशीर्वादानं मी विधानसभेत त्या ठिकाणी तुमच्यामुळे मला लोक निवडून देतील. मी ज्या वेळेला निवडून जाईल त्यावेळेला आपण बाकी काही नाही केलं तरी माझे 2 कामं आपल्याला करावं लागतील. एक, या मतदारसंघात तिन्ही तालुक्यात जिथं योग्य ठिकाण असेल तिथं आमच्या कमीत कमी 20,000 युवकाच्या हाताला काम मिळेल अशी MIDC आपण करून दाखवू. कारण आज इथं MIDC नसल्यामुळं आमच्या भागातला युवक हा पुणे, मुंबई, चाकण, शिक्रापूर त्या भागात जातोय पोटा पाण्यासाठी. त्याची इच्छा नाही गावाला सोडून जायची. त्याचं अर्ध लक्ष तिथं कामात आहे आणि अर्ध लक्ष इथं आई वडील वयस्कर आहेत, त्यांनी गोळ्या औषधं घेतले का नाही, त्यांची तब्येत कशी आहे याच्याकडे. जर त्याला या भागात काम मिळालं तर आमचा तो युवक आई वडिलाची सेवा करील, शेतीचं काम बघून आपलं काम करील. साहेब, आपण शब्द टाका, आपल्या शेजारीच बसलेले बजरंग बाप्पा ते पण हे आमचं काम करू शकतात. पण साहेब, आपल्याला शब्द टाकावा लागेल की या मतदारसंघात एक चांगला कारखानदार आमच्याकडे पाठवून तो पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आमच्या शेतकऱ्याच्या देखील उसाला भाव मिळवून देईल. आपल्याला कारखाना एक विषय मार्गी लावावा लागेल. आज अनेक प्रश्न आहेत या तालुक्यात. आम्ही ज्या वेळेला सगळ्या वाड्या वस्त्यावर जातोय तर ह्या आष्टी तालुक्याची तर परिस्थिती अशी झाली, ह्या लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय. मी एक तांड्यावर गेलो, मी नाव सांगणार नाही त्या तांड्याचं, नाहीतर हे लगेच आता भाषण लाईव्ह बघत असतील की लगेच 2-4 जण तिकडे पाठवतील आणि व्हिडिओ करून आणतील. सध्या प्रवेश कुणी केला की लगेच त्याला फोन चालू आहे. पण साहेब, एक तांड्यावर गेलो, त्या तांड्यावरच्या आमच्या माईमाऊलींनी सांगितलं की 50 वर्ष झाले आमच्या भागामध्ये नारळ फोडून जातात लोक, आम्हाला पाणी मिळत नाही. जलजीवन योजना झाली, फक्त टाकी आहे आणि जुनी विहीर आहे, पाईप गायब आहेत. जलजीवनचे काम हे फक्त बोगस खाण्यासाठी नाहीत. आज अशी अवस्था आहे रस्त्याची कामं. खरं तर आपण सगळ्यात दुर्गम आणि अविकसित भाग गडचिरोली जिल्ह्याला म्हणतो. पण बजरंग बाप्पा, मी ज्या वेळेला ह्या भागात फिरलो तसं मी गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा, एटापल्ली, आहेरी, भामरागड या तालुक्यात देखील जाऊन आलोय. त्या तालुक्यापेक्षा वाईट रस्ते आम्हाला परमेश्वर काकाला माहिती आहे. त्या तालुक्यापेक्षा देखील वाईट रस्ते आम्हाला आष्टी तालुक्यात बघायला मिळाले. आमच्या साकतवाल्याचा तर पुलाचा प्रश्न आहे. मी म्हणतो एक पूल करा, तो पूल होत नाही, रस्ते फक्त कागदावर होत आहेत. आज काय अवस्था आहे, फक्त भ्रष्टाचार करायचा, दमदाट्या करायच्या, हे काम सध्या चालू आहे. आम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म भरायच्या दिवशी काही अतिउत्साही कार्यकर्त्यानं आमच्या गाडीच्या बोनटवर बुक्क्या मारल्या. अरे बाबांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानं, त्यांच्या संविधानानं मला लोकशाहीने निवडणूक लढवायचा अधिकार दिलाय. ठीक आहे, तुम्ही अतिउत्साहात केलं असेल, पण ज्यांच्यासाठी केलंय ना त्यांना एकदा विचारा. ते मला चांगले ओळखतात आणि मी पण त्यांना चांगला ओळख. सरपंच नांदेवली, माजी सरपंच आप्पासाहेब येवले हे सध्याच्या नेत्याचे PA, त्यांनी देखील या ठिकाणी प्रवेश आपल्या सोबत केलाय. बबनराव खेडकर सरपंच राळे सांगवी, दत्तात्रय खेडकर उपसरपंच राळे सांगवी, महादेव खेडकर राळे सांगवी ग्रामपंचायत सदस्य, अशोक खेडकर ग्रामपंचायत सदस्य, योगेश विघ्ने आनंदगाव, सचिन विघ्ने, बाजीराव सानप, गणेश मोरे, प्रदीप कदम ग्रामपंचायत सदस्य उकांडा, मधुकरराव पानसंबळ ग्रामपंचायत सदस्य, शरद पानसंबळ ग्रामपंचायत सदस्य आणि दुशांत येवले डोंगरगिरी ग्रामपंचायत सदस्य यांनी 100 लोक घेऊन त्या ठिकाणी सोबत प्रवेश केलाय. अर्जुनराव शिंदे, अविनाश अर्जुन शिंदे साकत यांनी प्रवेश केलाय आणि वडार समाजाचे नेते सतीशराव मुरकुटे साहेब यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलाय आणि ते देखील आपल्या बजरंग बाप्पाच्या हाताने प्रवेश करणार आहेत. रुईनाल कोते, सागर भैया, आप्पासाहेब येवले या सर्वांनी, अकोल नेटके, संभाजी नेटके
या सर्व मंडळीचे मी आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला आणि प्रवेश केलाय. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगतो, आपली चिन्ह हे तुतारीधारी माणूस आहे आणि हे चिन्ह 5 नंबरला आहे, 5. आणि ह्यांनी 6 नंबरला पिपाणीवाला आणला, पिपाणीवाला. म्हणजे तुतारीची ह्यांना भीती वाटायला लागली म्हणून 6 नंबरला ह्यांनी पिपाणीवाला आणलाय. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण सगळे मतदान तर करणारच आहेत, पण आपण अनुक्रमांक 5, त्या अनुक्रमांक 5च्या समोर माझं नाव महबूब इब्राहिम शेख, त्याच्यासमोर माझा छोटा पासपोर्ट साईज फोटो असेल आणि त्याच्या समोर तुतारीधारी माणूस, हा जो असा माणूस दिसतोय ना, हा पूर्ण हा माणूस, त्या चिन्हाच्या समोर आपण सगळे बटन दाबा आणि मला मतदान रूपी आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करतो. आणि तुमच्या मुलाला तुमची सेवा करायची संधी द्या. आतापर्यंत अनेक लोकांना तुम्ही संधी दिली का नाही दिली? 50 वर्षात अनेक लोकांना संधी. 5 वर्ष फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही. एवढं चांगलं काम करील, एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या ठिकाणी रोहित बाळू पवार, धनगर समाजाचे नेते, यांनी देखील पाठिंबा दिला, त्यांचा देखील स्वागत. आणि मी यानंतर विनंती करतो की खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे तुमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व, मनातली उमेदवारी आदरणीय महबूबाई शेख यांच्या प्रचारार्थ आज व्यासपीठावर उपस्थित असणार तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे या मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय महबूबाई शेख, ज्यांचा आता आपल्यात प्रवेश झाला असे शिवाजीरावजी राऊत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय परमेश्वररावजी सातपुते, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सहकार मंत्री आदरणीय रामकृष्णजी बांगर साहेब. मला नावं घेता येतील व्यासपीठावर असे सर्वजण. गुलाबराव परत भाऊ आम्हाला काहीतरी म्हणतात, माझं नाव राहिलं, पण सर्वांची माफी मागून आणि या विराट सभेला संबोधित करण्यासाठी मी आलो असताना मला दिसत असणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनीनो, तुम्ही सर्वजण, ही विराट सभा या उभ्या महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला दाखवण्यासाठी आलेले सर्व मीडियाचे प्रतिनिधी, आज आष्टी देण्यासाठी या सभेला जवळपास 2 तास उशीर झाला, त्याबद्दल जिल्ह्याचा प्रमुख खासदार म्हणून मी तुमची सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय साहेब या वयात एवढ्या सभा घेत आहेत, सकाळी 7 वाजल्यापासून काम करतायत आणि साहेबाला सुद्धा हेलिकॉप्टर उडायला काही बाधा आली दूधगुरवरून, त्याच्यामुळे थोडा लेट झाला. परळीची लेट झाली, ही लेट झाली. पण तुम्हाला एकच सांगायचंय, तुमचा उत्साह, तुमची जिद्द आणि तुमचं सर्वांचं काम बघून तुम्हाला सल्यूट करावं वाटतंय. आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सर्व 72 मतदारांनी मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भल्या भल्यांना पाणी पाजायचं काम कोणी केलं असेल? तुम्ही सर्वांनी केलं. ज्या लोकांना मला मतदान करायचं होतं, ज्या जनतेला मला निवडून द्यायचं होतं, आदरणीय साहेबांनी मला उमेदवारी दिली. लोकसभेला माझ्यासारख्या एका ज्याच्या घरात कधी ग्रामपंचायत सदस्य नाही, खासदार नाही, आमदार नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, अशा एका शेतकऱ्याच्या मुलाला, तुमच्या आमच्या सर्वांच्या मुलाला आदरणीय पवार साहेबांनी देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी उमेदवारी दिली आणि तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलं. तोच प्रयोग, तीच जिद्द आणि तीच भरोसा तुमच्यावर ठेवून आदरणीय पवार साहेबांनी महबूबाईला उमेदवारी दिलेली. त्याचीच पुनरावृत्ती तुम्हाला करायची आहे. सर्वांची जिम्मेदारी तुमची आमची आहे की महबूबाईला विधानसभेत पाठवायचं आहे. तुम्ही मला ज्यांनी मतदान केले, ज्यांना मतदान करू दिलं नाही, ज्यांना करायचं होतं पण त्यांना करता आलं नाही, अशांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांना सुद्धा एकच कळकळीची विनंती करायची की तुम्ही महबूबाई शेखला मतदान करायचंय आणि त्याला विधानसभेत पाठवायचंय. साहेब, ज्या लोकांनी मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाडायचा प्रयत्न केला, अशांना तुम्ही पाडा. ज्या लोकांनी मला दहशत निर्माण करून तुम्हाला मतदान करू दिलं नाही, अशा लोकांना सुद्धा तुम्ही पाळलं पाहिजे. ज्याने मला
लोकसभेच्या निवडणुकीत फसवलं, अशाला सुद्धा तुम्ही पाळलं पाहिजे आणि तुम्ही पाळणार का नाही? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं या तालुक्यावर, या विधानसभा मतदारसंघावर, बीड जिल्ह्यावर जसा प्रेम आहे तसाच प्रेम आहे. आदरणीय साहेब प्रत्येक वेळेस म्हणत असतात की हा तालुका दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातल्या जनता माझ्यावर खूप प्रचंड प्रेम करते. पाटोदा तालुका आणि आष्टी तालुका, शिरूर तालुका या मतदारसंघातल्या लोकांविषयी बोलताना आदरणीय साहेबांच्या मनात आधार आहे. आणि साहेबांनी सुद्धा एक सच्चा कार्यकर्ता जो पार्टीच्या प्रत्येक वेळेस जिथं काय पार्टीवर वेळ आली त्या पार्टीला साथ देण्यासाठी ढाल म्हणून उभारला, अशा महबूबाईला इथं उमेदवारी दिली. खरोखरच साहेब तुम्ही निष्ठावंताला आणि सच्च्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याच्यामुळेच हा एवढा मोठा जनसमुदाय 2 तासाचा उशीर झाला तरी थांबलेला आहे. या सर्व जनसमुदायाला माझी विनंती आहे, माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आमच्याकडे कुणी आमदार नव्हता, खासदार नव्हता, आमच्याकडे फक्त सर्वसाधारण कार्यकर्ते होते. साहेब या काळामध्ये सुद्धा आदरणीय अण्णासाहेब चौधरी असतील, परमेश्वर काका असतील, अमोल तरटे असतील, सुनील नाथ असेल, विजय अण्णा असतील, आमचे डॉक्टर असतील, सर्व जी टीम इथं दिसती, डोके साहेब असतील, या सर्व टीमनं अगदी जीवाचं रान करून माझ्या वेळेस आणि या माझ्या सर्व मतदारांनी नावं घ्यायचे 5-50 राहिले, गुलाबभाऊच राहतेच पुरा, हे सर्व टीम ज्यांचे नावं घ्यायचे राहतात असे सर्वजण सर्वांनी अगदी ताकदीनं माझ्या सोबत राहून तुम्ही मला निवडून दिलं. त्याचीच पुनरावृत्ती तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा या लोकांवर माझी हात जोडून विनंती, राम खाडे असतील यांनी सर्वांनी अगदी रान करून आपल्याला यावेळेस महबूबाईला सुद्धा निवडून आणायचंय. आणि मी सर्व ज्या ज्या उमेदवारांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितली होती त्या सर्वांनी फॉर्म काढले आणि आदरणीय महबूबाच्या मागे राहायचं अगदी तन मन धनानं ठरवलं आणि ते सर्वजण माग आहेत. आताच्या काळात बघा लोकसभेची परिस्थिती आणखी वेगळी होती. यावेळेस धनगर समाजाचे नेते आदरणीय शिवाजी राऊत आपल्या सोबत आलेत. आताच भांगर साहेबांनी प्रवेश केला. भांगर साहेब आहेत. मातंग समाजाचे आमचे नेते आदरणीय ते पण आपल्या सोबत आलेले आहेत. विविध समाजाचे, विविध घटकाचे, सर्व समाजाचे लोक आता बरोबर आहेत. अख्खा ओबीसी मराठा वाद कुणी लावायचा प्रयत्न केला तरी असा होणार नाही. कुणाला वाटतं मी ओबीसीवर निवडून येतो, कुणाला वाटतं मी दादागिरीवर निवडून येतो, कुणाला वाटतं मी फसवेगिरीवर निवडून येतो, पण ही मायबाप जनता तुम्हाला कुठेही माफ करणार नाही. साहेब देशात महायुती, राज्यात महायुती, इथं मात्र युतीत बिघाड. 2 उमेदवार आहेत. हे कशासाठी उभारलेत? कुणी कुणाला निवडून आणण्यासाठी उभारले का कुणी कुणाला पाडायसाठी उभारले माहित नाही, पण या सर्वांचा फायदा आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी होणार आहे आणि आपला उमेदवार नक्कीच निवडून येणार आहे. मला भरपूर काय बोलायचंय, पुढच्या सभेत आणखी कुठं बोलल, वेळ आल्यावर सांगेल. महबूबाईने बरंच सांगितलंय, माझे बरेच मुद्दे राहिलेत. शेतकऱ्यासाठी या सरकारनं काय केलं तर काहीच नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीतलं धार्जिन सरकार नाही. आपल्या इथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, ऊसाला भाव नाही. शेतकऱ्याला हमी भाव देतो म्हणून आता सोयाबीनचं सांगितलं, पण कुठेही एखादं केंद्र सुरू नाही. या सर्व गोष्टीचा रोष शेतकऱ्यांच्या मनात आहे. शेतकऱ्याला धार्जिन असणारं सरकार नाही, युवकांना धार्जिन असणारं सरकार नाही. या सरकारचं फक्त एक जुमलेबाजी करणं एक काम आहे. या सरकारने आपल्याला काहीच दिलेलं नाही. त्याच्यामुळे सरकार घरी पाठवायचं काम आदरणीय पवार साहेब करणार आहेत. तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्याला इथल्या सत्ताधाऱ्यांना घरी पाठवायचं काम तुम्ही सर्वांनी करायचंय. आणि आदरणीय पवार साहेबांच्या मागा इथला बीड जिल्ह्यातला हा एक आमदार आपल्याला उभा करायचा आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आताच महबूबाईने सांगितलं MIDC. आदरणीय साहेब बऱ्याच दिवसापासून पाण्याचं राजकारण आमच्या जिल्ह्यात चालत आहे, पण पाण्याचं सुद्धा टेंडर सांगितलं तसं महबूबाईने सांगितलं. आणि मी पण तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो या विधानसभा मतदारसंघात MIDC आणण्यासाठी महबूबाई सोबत खासदार म्हणून मी सुद्धा राहणार आहे. आमच्या फाटीवर साहेब सुद्धा राहणार आहेत. एवढंच नाही तर या विधानसभा मतदारसंघात जिम्मेदारीने सांगतो, साहेबांच्या आशीर्वादाने एक नवीन साखर कारखाना उभा करू असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो. पाणी साहेब देतील, कारखाना आपण सर्वजण उभा करू आणि या ऊसाचा सुद्धा प्रश्न राहणार नाही. माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला पाहिजे, माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. ही आपली सर्वांची जिम्मेदारी आहे. राजकारणात पद कशाला असतात तर काम करण्यासाठी असतात, कुणाचं आडवा आणि जिरवा करण्यासाठी नाहीये.
आपल्याला जर काम करायचं असेल तर काम करताना तुम्ही काय विकास करा हे सुद्धा लोकांना सांगावं लागेल. लोकांवर गुन्हे दाखल करणे, जिल्ह्यात काय काय चाललंय, कोण कुठून कारभार चालतंय, आष्टी मतदारसंघावर सुद्धा काम करतायत परळीहून. अरे तुम्ही काय चाललंय, तुम्ही आमदार म्हणून हेलात कशाला, तुम्ही राजीनामा फेकला पाहिजे होता. तुमचा आमदार म्हणून सुद्धा काही चाललं नाही. परळीचा एक बसतो तिकडे आणि ते तिथं काम चालितो. जिल्ह्यामध्ये कुठेही दहशत निर्माण करायचं काम केलं जातंय तर तुम्ही ही दहशत मोडून काढायचं काम जर करायचं असेल तर तुम्ही सर्वांनी ताकदीनं महबूबाईला निवडून आणलं पाहिजे. आणि आदरणीय साहेबांच्या माग एक स्वच्छ ताकद उभी केली पाहिजे. मी एकच सांगणार, शेवटचं वाक्य, मराठीमध्ये एक म्हण आहे, एका दगडात 2 पक्षी मारा. पण तुम्हाला सर्वांना विनंती करतो, एका दगडात 3 पक्षी मारा आणि आदरणीय महबूबाईला एकदा निवडून द्या अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. महबूबाईचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी महबूबाईला निवडून द्यायचंय ही कळकळीची विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व शिवसेना आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आदरणीय साहेबांचं स्वागत करतील. त्यांना विनंती की त्यांनी स्वागत करा. आणि देवकर महाराज यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला, तो देखील देवकर महाराज हबप हरिभक्तपरायण देवकर महाराज हे साहेबांच्या हाताने स्वीकारतील. भाऊसाहेब मेटे यांचा देखील या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. रोहित पवार हे धनगर समाजाच्या वतीने साहेबांचं स्वागत करतील. एकदा जोरदार घोषणा द्यायच्यात आपल्याला. पवार साहब तुम आगे पडो. आवाज जोरात निघला पाहिजे. शरद पवार साहब तुम आगे पडो. पवार साहब तुम आगे पडो. राहुल बैरट यांची युवकचं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यांचं देखील या ठिकाणी साहेब पत्र देतील. खऱ्या अर्थाने राजकारणातला विठ्ठल या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी निमंत्रित करतो की साहेबांनी आम्हाला संबोधित करावं. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय साहेब. असा सगळा विचारायचं की आपल्या सगळ्यांचे लोकशाही खासदार हे ध्वजन सजवणे उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यांना तुम्ही निवडून देणार ते आपले सरकारी महाराष्ट्राच्या युवकांचा नेता महबूब शेख, व्यासपीठाचे सगळे मान्यवर, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांचे या ठिकाणचे नेते आणि उपस्थित बंधू भगिनींना आज बऱ्याच दिवसातून मी आपल्या सगळ्यांच्याकडे आलोय. एक काळ असा होता बीड जिल्ह्याची माझी ओळख जी होती ती आणखी फासवण्याची होत होती. अडचणीचा तालुका दुष्काळ सापडलेला मतदारसंघ महाराष्ट्राच्या साखर कारखान्यामध्ये ऊस तोडीच्यासाठी जाणाऱ्या लोकांचा मतदारसंघ अशा अनेक गोष्टी या तालुक्याच्या एक ठिकाणी होत्या. आजही काही प्रमाणात आहेत पण अडचणी खूप होत्या. तर जेव्हा गावची माणसं या तालुक्यामध्ये अधिक आहेत. मला आठवतंय आम्हाला सगळ्यांच्या एक सहकारी होते अलीकडेच ते आम्हाला सोडून गेले आणि त्यांचं नाव ॲडव्होकेट निवृत्ती उभे साहेबांनी
आम्हा लोकांचं काम केलं, व्यवसाय आजल्यांनी केलं, लक्ष्मणराव जाधवांनी केलं आणि अनेकाच्या काळामध्ये एक नवी पिढी तयार झाली. आणि माझी खात्री आहे की तुम्हा सगळ्यांची शक्ती आणि पाठिंबा असल्याच्या नंतर निष्ठेनं काम करणाऱ्या नेतृत्वाची जी परंपरा या तालुक्यात आहे ते महबूब शेख आणि त्यांचे सरकारी चालवते त्यासाठी मला विश्वास आहे. मी काय अधिक बोलण्याच्यासाठी वेळ घेऊ इच्छित नाही. आणखीन एक सभा मला आता वीज आहे, पण 2-3 गोष्टी आहेत. या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं न्याय येत असेल तर तुम्ही 2 गोष्टीची मागणी या ठिकाणी केली. तुम्ही MIDCची मागणी केली. MIDCच्या बरोबर अन्य काही गोष्टी विशेषतः साखर कारखान्यासंबंधीची ही मागणी या ठिकाणी केली. पण माझ्या मते याच्या अधिक लक्ष द्यायची गरज आहे की या नशा मार्गानं पाणी कसं आणता येईल, पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल आणि पाण्याचं दुखणं शोधायला आपण यशस्वी झालो तर माझी खात्री आहे की साखर कारखाना असो अन्य विकत घ्यायचा प्रश्न असो या तालुक्याचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आज एक विशिष्ट परिस्थितीवर या तालुक्याच्या या मतदारसंघाची तरुण पिढी कधी मला रांजणगावला भेटते MIDCमध्ये, कधी पुण्याच्या पिंपरी चिंचवड या भागात भेटते. जिथे जिथे उद्योग केंद्र आहेत त्या ठिकाणी कष्ट करण्याच्यासाठी इतकी तरुण पिढी जाते, घाम घालते आणि आपल्या प्रपंच चालवते. आता वेळ ही आली की किती वेळ दुसऱ्या ठिकाणी जायचं. आपल्याला स्थानिक पातळीवर आपले प्रश्न सोडवले पाहिजे आणि ते सोडवायचे असतील तर MIDCची निर्मिती लोकांची साथ मिळाली पाहिजे. आज मोदी साहेबांचं राज्य देशाची सत्ता त्यांच्याकडे आहे. अनेक आश्वासने त्यांनी दिली, पण प्रत्यक्षपणाने आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी त्यांच्याकडून त्यांच्या सहकाऱ्यांच्याकडून फार मोठ्या प्रमाणात पावले टाकली हे गेल्या 10 वर्षात आपल्याला दिसलं नाही. आणि म्हणून आश्वासन देतात आणि त्याची पूर्तता करत नाहीत. अशांच्या हातात सत्ता दिली तर काय अनुभव येतो ते आपण गेले 10 वर्ष बघितलेले आहे. आणि ही स्थिती पुन्हा व्हायची नसेल तर आज आम्ही लोकांनी एक संघटन केलं आहे. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असो, राहुल गांधीच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष असो किंवा आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या तिन्ही लोकांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रामध्ये विकासाच्यासाठी पहिल्या सुधारण्याच्यासाठी एक प्रकारची स्थिती उभी केलेली आहे. तेव्हा सगळ्यांची शक्ती आणि पाठिंबा या महाविकास आघाडीला मिळाला तर मी तुम्हाला खात्री देतो की या मतदारसंघाचाच काय पण महाराष्ट्राचा चेहरा हा बदलल्याशिवाय नव्या पिढीला रोजगार दिल्याशिवाय, शेतीला पाणी दिल्याशिवाय जाणार नाही. आणि कारखानदारीमधून MIDCतून हजारो तरुणांना एक प्रकारचं काम दिल्याशिवाय आणि स्वस्त नाही. पण त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मदत पाहिजे. तुम्हा सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांना शक्ती दिली पाहिजे आणि त्यासाठीच महबूब शेख यांची उमेदवारी तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही त्यांच्या पाठीशी शक्ती उभी करा. आपण या मतदारसंघाचा चेहरा बदललेला हे काम आपल्याला पाहायला मिळेल एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी